हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे। माझं सगळं आवरलंय, देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे, रुद्रही केलाय। तर मला कालच्या शॉपिंगच्या परवाच्या व्हिडिओवरती ना एका ताईची कमेंट आली की तुझा जो बर्थडेचा ड्रेस आहे सेम तशी साडी मी घेतली आणि एकदम खराब आली, तिचे धागे वगैरे निघतायत। तर मी तुम्हाला जे आपण लिंक शेअर करते त्यातली जी खराब वस्तू आहे ती मी तुम्हाला बोलून दाखवत असते। जसे सोप्याचं कव्हर मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं की तो खराब आहे, घेऊ नका, तसंच मी कुठलीही गोष्ट तुम्हाला तिथे स्पष्ट शब्दात सांगत असते की खराब आहे, घेऊ नका। पण मी हे जो आता त्या ताईंचं ह्या ड्रेसबद्दल त्या बोलत होत्या, ह्या कपड्याबद्दल, तर हा बघा ड्रेस शिवून राहिलेला कपडा आहे। आता त्याला किती म्हणजे कालपासून त्याचं उलाढाल खालीवर चाललेलं आहे कपड्याचं। तर मी इथून वरती सुद्धा तरी एक धागा सुद्धा निघत नाही बघा, एक धागा सुद्धा तुम्ही असं ओढलात नाही कपडा तरी सुद्धा याचा धागा निघणार नाही, कारण हा लायक्राचा कपडा आहे, स्ट्रेचेबल आहे। जसं मी हा टी शर्ट घातलाय ना, हा पण लायक्राचा आहे बघा। तर सेम त्याच्यातूनच हा कपडा आहे, लायक्राचा कपडा असतो। जरी तुम्हाला हा ड्रेस थोडाफार फिटिंग झाला तरी पण हा स्ट्रेचेबल असल्यामुळे तुम्ही तो ओढून आतमध्ये घालू शकता। तर इतका हा कपडा चांगला आहे, त्याच्यामुळेच मी सगळ्यांना हा कपडा घेण्यासाठी म्हणजे सजेस्ट केलं सुद्धा की आणि इतक्या ऑर्डर आहेत का, इतक्या ऑर्डर। असा खराब जर कपडा असता तर मी माझ्या कस्टमरला दिलंच नसतं। कसं आहे शेवटी किंमत कशी लावली ह्याच्यावर डिपेंड आहे। तर मी हा जो माझा पार्टीवेअर ड्रेस आहे ना, हेअर बो सोबत त्याची किंमत आहे 900 रुपये, फ्री डिलिव्हरी घरी बसून तुम्हाला मिळणार आहे, शिपिंग चार्ज वगैरे सगळं त्याच्यामध्ये आहे। आणि आतापर्यंत भरपूर साऱ्या ऑर्डर आलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला नाही वाटत की हा कपडा खराब आहे किंवा धागे निघतायत। निघत असते तर मी तुम्हाला स्वतः सांगितलं असतं की धागे निघतायत वगैरे, तर काही धागे वगैरे निघत नाही। तर चला पटपट आता मी माझं सगळं काम दाखवते, कारण परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला कटिंग करताना बघितलं होतं पण ती शिवायचं राहिलं होतं। तर ही आहे 1 वर्षाच्या बेबी गर्लची फ्रॉक आणि हा तिचा फ्रंट पार्ट आहे, तिच्या आईच्या ड्रेस सारखाच गळा दिलेला आहे। सिंपल ठेवलंय बरं का, इथं काही जंकी पंकी मी केलेलं नाही, कारण हा सिंपलच छान दिसतो लहान लेकरांना। उगाच इथं लेस लावा ते एवढं काही खास दिसत नाही, त्याच्यामुळे सिंपल ठेवलेला आहे। मला बरेच जण म्हणतात की पलटी नको करू, डायरेक्ट पट्टी लावत जा, तर ही लहान लेकराचा ड्रेस आहे, तुम्हाला दाखवते। पट्टी लावलं की खूप मोठं दिसतं। तुम्ही रेडीमेड जरी ड्रेस बघितला तर आमच्या शेजारी घेऊन राहते, ती असतेच एकसारखी। मी तिचे पण सगळे ड्रेस मी बघितले तिच्या आईकडून घेऊन की कसे आहेत, त्याला डबल शिलाई आहे का, पट्टी आहे का, कारण मला बऱ्याच कमेंट आल्या की कॅनव्हास वगैरे वापर वगैरे, तर काही गरज नाहीये, कारण मी तिचे सगळे ड्रेस बघितले, पार्टीवेअर ट्रॅडिशनल सगळे बघितले। एका पण ड्रेसला तिच्या पट्टी नव्हती किंवा हे नव्हतं, आणि बऱ्यापैकी सगळ्या ड्रेसला तिच्या पाठीमागं बटन किंवा हुकच आहे, त्याच्यामुळे मग मी तशाच टाईपमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हे बघा असं ह्याचं होतं असं की आतल्या साईडनं पण सेम फिनिशिंग राहतं, पट्टी वगैरे लावली तर ते खूप जाड होतं आणि लहान लेकराला किती गळ्याला जाड दिसल ते। आणि हा तिचा बॅक पार्ट आहे, बॅक पार्टला हुक येणार आहे, चेन नाही लावलेली, कारण चेन पेक्षा हा जो बटन आहे ना ते जास्त लुक छान देतं, त्याच्यामुळे हे लुक साठी मी बटन लावलेलं आहे। चेन लावली तरी छान दिसेल पण इतका लुक येत नाही, जसं बटनने लुक येतो ना तसा इतकासा लुक येत नाही। आणि खालच्या साईडला मी जो थोडासा कपडा थोडा म्हणजे हे जे खालची फ्रिल आहे ना त्याला जवळजवळ 6 ते 7 मीटर कपडा लागतो या खालच्या फ्रिलला, कारण खूप आहे। तर ह्याच्यामध्ये कमी लागलाय, छोट्या बेबीची फ्रॉक आहे त्याच्यामुळे 4-4.5 मध्ये झाला असेल कम्प्लीट। इतकी लांब लचक मी दोरी बनवली होती आणि त्याच्यानंतर ते रेडी केले, पण खूप छान असं रेडी झाले। आतनं अस्तर वगैरे आहे बघा, फुल अस्तर आहे, त्याच्यामुळे हे ज्यावेळेस घालेल का नाही त्यावेळेस ते खूप मस्त फुगणार आहे हा ड्रेस। आणि आता पॅकच करायचे त्याच्यामुळे म्हटलं चला काढूया। त्यानंतर सेम आहे दुसरा, तिघींचे कॉम्बो आहेत आणि 1-1 वर्षाच्या मुली आहेत तिघींच्याही, थोडाही फरक नाही, सगळ्यांची 1-1 वर्षाची मुलगी आहे। तर हे बघा हे 3 ड्रेस सेमच केलेत, काही चेंज नाही केला त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर हा ब्ल्यू आहे, त्याच कलर खूप आहे, तुम्ही तुमच्या ह्याने कलर घेऊ शकता, पण बऱ्यापैकी जणांनी हा वाईन कलरच घेतलाय आणि 1-2 ताई त्यांनी हा ब्ल्यू घेतलाय। तर हे बघा, तर याला नॉड वगैरे येणार आहे, पाठीमागच्या साईडनी नॉड आहेत, डीप नेक आहे, जास्तही डीप नाहीये, बऱ्यापैकी असं डीप नेक आहे हे बघा। आणि ह्याची बाही आहे ना त्याची फुग्याची राहणार आहे, तर फुगा बाही थोडासा फुगा आहे, जास्त फुगा नाही, आणि फुल लेंथ राहणार आहे। ही बाहीची उंची आहे ना ती 35 आहे आणि आपला हा जो ड्रेस आपला हात असतो तो 22 असतो, म्हणजे जे वरचे जे 10 किंवा 7-8 येतं ना ते सगळं प्लेट बसणार आहे, इथे प्लेट येणार आहे, त्याच्या छोट्या छोट्या चुन्नट येणार आहे, त्यासाठी हे एवढा लांबडा असा हात केलेला आहे बघा। आता हे शिलाईमध्ये वगैरे मार्जिन केलेलं आहे आणि ह्याची लेंथ पण तुम्हाला दाखवते, आणि फुल अस्तर आहे खालीपर्यंत, फुल हे बघा फुल अस्तर आहे। आता हा ड्रेस शिवण्याच्या हे 2 पद्धती आहेत। आता हा जो ड्रेस मी रेडी केलेला आहे ना, आय थिंक हा
सेपरेट आहे बघा, सेपरेट आहे, अस्तराचा सेपरेट आहे आतला आणि हा वरचा भाग घेरा सेपरेट आहे. आणि हे जे कमरचे पार्ट राहतात ना हे खालीवर अजिबात जात नाही, सेम राहतं. कारण हा आधी वरचा पार्ट आहे ना तो रेडी केलेला आहे, वरचा पार्ट आहे ना हा वरचा तो रेडी केला आहे वरचा, आणि त्याच्यानंतर खालचा घेर सेपरेट कट करून रेडी करून सेपरेट घेऱ्याला जॉईन केलाय. पण असा जर घेर करायचा असेल, असा जर घेर केला ना खूप फुगतात, ज्यावेळेस असं आपण टाकू त्यावेळेस खूप फुगतं असं. पण मग त्यासाठी काय लागतं की कमरेचं एक्झॅक्ट माप पाहिजे, इथलं जे माप आहे ना ते एक्झॅक्ट पाहिजे. त्याच्यामुळे मग असं जास्त देता येत नाहीये, कारण फिटिंग नाही करता येत. मग फिटिंग करताना खूप प्रॉब्लेम येतो, अल्टर करताना मग ते समोरच्याचा टेलर जास्त पैसे काढू शकतो. कारण इकडच्या साईडचं हे बघा खुल्ला आहे, अस्तर आतमध्ये खुल्ला आहे आणि वरचं खुल्ला आहे. त्याच्यामुळे ही एक पद्धत झाली ड्रेस शिवण्याची. आता दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते. आता ही दुसरी पद्धतीचा ड्रेस आहे बघा, सेम आहे ड्रेस. पण आता ह्याला कसं आहे, ह्याला पण अस्तर आणि हे सेपरेट आहे, पण ह्याचे दोन भाग करून, म्हणजे हा पुढचा भाग हा वेगळा, खालचा भाग हा वेगळा, आणि नंतर रेडी करून परत साईडनी दोन्ही साईडनी फिटिंग केले. तसं त्याला नव्हतं, त्याचा वरचा वेगळा होता खालचा वेगळा होता, तसं याला नाही. मग हा फिटिंग करताना घेर सेमच येतो, फक्त इथून इथपर्यंत आहे ना, इथून इथपर्यंत हे फिटिंग मध्ये जातं. आणि हे पार्ट आहे ना सी सुद्धा थोडासा खालीवर होतो, जर असं आपण फिटिंग केलं ना तर हा पण थोडासा खालीवर होतो. शिवताना आपल्या एवढं लक्षात येत नाही. आता ही सुद्धा बघा, इथं वरचा इथे गेला आणि खालचा इथे आला, थोडंसं खालीवर होतं. पण तसं जर केलं ना तर मी माझ्या ड्रेसला तसंच करते, त्याच्यामुळे मग माझं इथून खाली बरोबर एकदम छान येतं. पण आता ते स्वतःच असल्यामुळे येत आहे, समोरच्याला फिटिंग करताना प्रॉब्लेम नको म्हणून मग मी असं दिलंय. जे माझ्यासारखे सेम आहेत ना त्यांना फक्त मी डायरेक्ट गोल घेरा जॉईंट केलेल्या वरच्या भागाला, त्याच्यामुळे. तर हे दोन झाले. त्यानंतर हा तिसरा, हा पण ब्ल्यू आहे, याला दोऱ्या लावायच्या फक्त बाकी आहेत बघा, सेम आहे, काही चेंजेस नाही. याला दोऱ्या लावायच्या, साईडला ठेवून देते. त्यानंतर हा चौथा, हा सुद्धा सेम आहे आणि त्याचा पण घेर वेगळा अटॅच नाहीये, सेम आहे त्याच्यातून. 4 झाले ना, हा 5वा. हे बघा खूप मस्त लुक येणार आहे. सगळ्यांनी हे बर्थडे साठीच घेतले, त्यांच्या बर्थडे साठीच घेतलेले आहेत. आणि मला खूप छान वाटतंय की म्हणजे मी शिवलेले ड्रेस बर्थडेला वेअर करणार आहेत, त्याच्यामुळे हा 5वा की 6वा झाला माहित नाही. त्यानंतर हा सेम आहे, काही चेंजेस नाही, सगळ्या ड्रेसमध्ये सेमच आहे. 7 का 8 झाले. त्यानंतर हा सगळ्या अशी पॅक करणार आहे मी. 9 बघा 10. त्याच्यानंतर व्हाईट एक कम्प्लीट झालाय. ही त्यांच्या बेबी गर्लची फ्रॉक आहे व्हाईट मध्ये, ऑर्गेन्झा आहे हा, हे बघा ऑर्गेन्झाचा आहे हे. आणि हा तिच्या आईचा ड्रेस आहे. आणि गुड्या तर इतक्या जास्त आहेत ना, तर गुड्या सगळ्या पॅक करणार आहे, कारण गुड्यावाले विचारतायत की आमची गुडी कधी पॅक होणार, तर गुड्या वगैरे आहेत. तर आता मी सगळे पॅक करणार आहे, सगळे ड्रेस रेडी झालेले आहेत. एवढे आता पॅक करते आणि एवढेच आज पाठवून देते. बाकीचं बघू आता, जे उरलेले आहेत नाही ते नंतर, कारण मग खूप लोड होतोय. तर चला आता पटपट हे घड्या वगैरे घालायचे. अजून हेअर बो तयार करायचे. आता 10 ड्रेस आहे, तर 10चे 3 बेबी गर्लचे. तर बेबी गर्लला मी तसा नाही देणार आहे, बेबी गर्लला थोडा वेगळा हेअर बेल्ट देणार आहे आणि मोठ्यांना तसा देणार आहे. तर चला आता पटपट मी हेअर बो तयार करते, कारण 10-13 हेअर बेल्ट मला तयार करायचे आहेत. आता सुरू करते मी माझं. खरं तर एवढे ड्रेस घालायचं म्हणजे मला इतका कंटाळा येतो ना. आता पहिलं छान वाटायचं, पण आता नको वाटतं की पटकन शिवून ते पॅक करावं. पण समोरच्यांचे लगेच कॉल मेसेज येतात की फोटो टाका, घालून फोटो टाका किंवा व्हिडिओ टाका. त्याच्यामुळे मला आता ऑप्शन नाही, घालावंच लागतंय. आणि या सगळ्या ड्रेस सोबत ही एक हेअर क्लिप फ्री आहे. त्याच्यामुळे दुपारच्या नंतर मी तर सगळ्या हेअर क्लिप बनवल्या आणि मग पॅकिंग केलं. खूप इतकी पार्सल झाली होती ना, 3 पिशव्या मोठ्या गच्च भरल्यात. आता ते द्यायचं कधी, कारण उद्या तर महाशिवरात्र आहे, सुट्टी आहे. त्याच्यामुळे आता बघू कसं होतंय ते. आणि त्याच्यानंतर म्हटलं संध्याकाळी मग स्वयंपाकाला लागले. मला ना कोणतंही काम द्या, कंटाळाच येत नाही, पण स्वयंपाकाचा इतका कंटाळा ना, नको वाटतं. किचन म्हणलं की मला नकोच वाटतं तिथं जायला. तर जाऊ द्या. आज केली होती मटकीची आमटी, म्हणजे मोडाच्या, आणि राहिले होते मोड, कारण आता उद्या तर उपवास, काहीच त्याचा फायदा नाही. तर म्हटलं राहिलेच आहेत तर मग तव्यात मीठ टाकून असे भाजून घेते, म्हणजे मग होतील जेवणासोबत खाऊन. नाहीतर राहिले तर मग सीधा परवाच, कारण उद्या तर महाशिवरात्रीचा उपवास येईल. त्याच्यामुळे मग
काहीच खाणं होणार नाही, संध्याकाळी उपवास पण सुटत नाही, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी उपवास सुटतो. त्याच्यामुळे मग म्हटलं चला, जास्त झालते मोड, भरपूर मोड आले होते, त्याच्यामुळे त्याची क्वांटिटी पण वाढली होती. रुद्र पण खातो आणि कधी कधी असं शिजवलेलं पण सुद्धा खाल्लं पाहिजे. तर एका ताईंची मला कमेंट आली बघा, की सारखं त्यांची कमेंट करतायत त्या आणि मी त्यांच्या कमेंटला आन्सर देत नाही. तर नारळाच्या कोंबाचं कसं असतं सांगते तुम्हाला. सगळ्यात पहिलं तर नारळाचा कोंब येण्यासाठी तुम्हाला नारळ हा साफ ठेवावा लागतो. म्हणजे आता आपण देव धुतो ना, तर त्या दिवशी नारळ सुद्धा आपल्याला धुवावा लागतो आणि रोज वरून पाणी. आता तांब्यावर जे नारळ ठेवलाय, तांब्यात तर गच्च भरून पाणी ठेवायचंच, पण वरून रोज तुम्ही पूजा करताना त्यावेळेस वरतून शेंडीवरती पाणी ओतायचं, ते तांब्यात आपोआप जातं, पूर्ण नारळ ओला होतो. मी रोज अशीच पूजा करते आणि त्याच्यामुळे मग माझे उगवतात. पण आता बरेच दिवस झालं माझं सुद्धा नारळ उगवलेलाच नाहीये, का माहित नाही का, कारण त्याला पण माहित नाही, लक लागतो उगवण्यासाठी सुद्धा, कोणता कोणता उगवतो कोणता कोणता नाही उगवत. आणि 2 ते 3 महिन्यातून नारळ बदली करायचा त्याच्या तांब्याच्या वरचा. आणि दुसरं राहिलं कॉलर कुर्तीचं, तर मी अजून मला शिवायलाच आली नाही कॉलरची कुर्ती. ज्या दिवशी येईल त्यावेळेस मी नक्की तिचं कटिंग आणि स्टिचिंग सांगेन, कारण की आता फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी मला ती कॉलर कुर्ती शिवणं एवढा वेळच नाही, कारण इतक्या ऑर्डर आहेत ना की समोरचंच काम होत नाहीये. त्याच्यामुळे लवकरात लवकर मी टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि इतके कमेंट येतात कटिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी. खरं तर शूट पण सगळे करते, पण ते एडिट करणं होत नाही, पॉसिबल नाही. मोबाईल समोर जरी घेतला तर पेंग यायला चालू होतो मला. त्याच्यामुळे काल तर मी व्हिडिओज टाकले नाही, शॉर्ट नाही टाकला, लॉंग नाही टाकला, कसलाच व्हिडिओ टाकला नव्हता. त्यानंतर आरीवर्क ब्लाऊजची लिंक नव्हती दिली, तर मागच्या शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आरीवर्क ब्लाऊज दाखवलेला. मी फर्स्ट टाइम त्यांच्याकडून घेतलाय ब्लाऊज, त्यामुळे मग जिथला पाठ तिथं आहे का. मला असं वाटतंय की मी आधी एक ब्लाऊज शिवून बघते, तो परफेक्ट आला तर मी त्याची लिंक तुम्हाला देईल. तुमच्यापासून लिंक लपवून ठेवून मला काय मिळणार आहे का तेव्हा. त्यामुळे मग मी मागच्या शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आरीवर्क ब्लाऊजची लिंक नव्हती दिली, कारण मला आधी एक शिवून बघू द्या आणि मग मी तुम्हाला लिंक देते. त्याची किंमत मी सांगते तुम्हाला, 800 ते 1000 रुपयाच्या आसपास तो ब्लाऊज पीस पडतोय. आणि मग शिवून व रेडी करून आपण 1500 पर्यंत तो ब्लाऊज विकू शकतो. तर लवकरात लवकर मी तुम्हाला लिंक देईलच, पण आधी मी एक ब्लाऊज शिवेन आणि मग एका शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये त्या रिलेटेड सगळं सांगेन आणि त्याची लिंकही भेटेल. त्यामुळे मग असा विचार करू नका, मी सगळ्या प्रोडक्टची तुम्हाला लिंक देते आणि एखाद दुसऱ्या प्रोडक्टची लिंक न देऊन माझा काय त्याच्यामध्ये फायदा आहे का. लिंक दिली तर उलट तुम्हालाच फायदा आहे, त्याच्यामुळे तुम्ही चांगलं काम करू शकता, तुम्हाला ब्लाऊज मिळू शकतो आरीवर्कचा. तर एकदा मी शिवते आणि कसा येतोय बसतोय, म्हणजे बरोबर परफेक्ट तिथेच तो जातोय का पॅच ते मला बघायचं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला लिंक देईन. आणि उद्याचा सुद्धा शॉपिंग व्हिडिओ येईल, त्यामध्ये वाटलंच तर टाकेन, तुम्ही घेऊ शकता. आणि ज्यांना वाटतंय की आधी हिचा शिवून व्हावा आणि नंतर आम्ही शिवावा, त्यांनी नंतर घ्या, असं करा. तरी पण उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिंक देईनच आरीवर्क ब्लाऊजची. तर दुसरी एका ताईची कमेंट सारखीच येते की बाई सांग लवकर की स्टँड उभं आडवं कसं करायचं. तर हे स्टँड 2 in 1 आहे बघा. आता हे उभं केलं की नाही की आडवा मोबाईल उभा होतो, म्हणजे समोर बसून तुम्ही शूट करू शकता. आणि असा आडवा केला की तुम्ही खालचं शूट करू शकता, जो खाली करणार आहात ना ते. त्यानंतर हे सीधा असं फिरवायचं आणि समोर घ्यायचं, इतकं सोपं आहे. फक्त नट गोल फिरवायचं आहे ना, तुम्हाला तुमच्या पोझिशननुसार ते वेगळं वेगळं असं करायचंय, समोर उलटं सुलटं, एवढंच सोपं आहे. आणि असं नको असेल रिंग लाईट जॉईन करायची आहे तर सीधा हे काढून घ्यायचं, वरचं जे स्टँड आहे ना आडवं, जी काळी पट्टी दिसती मोबाईल लावलेली, ती फक्त काढायची आणि त्याच्या जागी रिंग लाईट अटॅच करायचे, झालं. एवढंच तर सोपं आहे. आणि उंचीचं म्हणाल ना, माझ्यापेक्षाही डब्बल उंची आहे. अगदी वरती आपला पंखा असतो ना, पंख्यापर्यंत याची उंची जाते. मी तुम्हाला खोलूनही दाखवते. 3 लेअर असतात त्याच्यामध्ये. आता तर हे एका लेअर वरती आहे तर इतकं उंच वाटतंय बघा. ह्याच्यानंतर दुसऱ्या लेअर वरती घेतलं की मग डायरेक्ट माझ्या डोक्या एवढं होतंय. आणि मग तिसरी लेअर जर ओपन केली ना तर अजूनच भरपूर होतंय. त्याच्यामुळे भरपूर उंच आहे आणि टिकाऊ आहे. आधीचं सुद्धा मी भरपूर दिवस वापरलेलं होतं. तर नक्की घ्यायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा आधी पण दिलेलीच आहे. आणि चला आता आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आणि बऱ्यापैकी कमेंटचे आन्सर करण्याचा प्रयत्न केलाय. आणि खरं तर वाईट वाटून घेऊ नका की आन्सर देत नाही. मला सुद्धा कधी कमेंट बघितल्या तर लक्षात राहत नाही की अशी कमेंट आली होती नेक्स्ट टाइम. पण आता मी स्क्रीनशॉट काढून ठेवणार आहे सगळ्यांचे आणि सगळ्यांना आन्सर देण्याचा प्रयत्न करणार आहे. मला कितीही काम असलं तरी सुद्धा तुम्ही फॅमिली आहात आणि तुमच्यामुळे मी इथपर्यंत आलेले आहे. त्याच्यामुळे तुमच्या कमेंटला आन्सर नक्की करणार. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात उद्याच्या छानशा ब्लॉगमध्ये. खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.